सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये ठाकरेंच्या युवा सेनेचा सर्व 10 जागांवरती विजय। युवा सेनेचे किसन सावंत 960 मतांनी विजयी। मुंबई विद्यापीठाच्या बाहेर जोरदार जल्लोष। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल जाहीर। युवा सेनेच्या विजयी उमेदवारांना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णींकडून प्रमाणपत्र प्रदान। सिनेट निवडणुकीमधल्या विजयानंतर आदित्य ठाकरे यांनी मानले मतदारांचे आभार। आम्ही फक्त विजयाची पुनरावृत्ती केली नाही तर कामगिरी सुद्धा सुधारली, आदित्य ठाकरे यांचं ट्विट। सिनेट निवडणुकीमध्ये विजयाच्या नंतर ठाकरे गटाचं आज मातोश्रीवर सेलिब्रेशन। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे विजयी उमेदवारांची भेट घेणार। चिपळूणमध्ये युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। शहरामधल्या चिंच नाक्यामध्ये फटाके फोडून ठाकरे गटाकडून आनंदोत्सव साजरा। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला यश। महाडमध्ये कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष। भाजपचे आमदार किसन कथोरे यांचा अक्षय शिंदेच्या दफनविधीला विरोध। बदलापूर हे सुज्ञ नागरिकांचं शहर, चांगले लोक इथे राहतात त्यामुळे विरोध करत असल्याचं कथोरे यांचं वक्तव्य। राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेच्या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याच्या जामीन अर्जाबद्दल सोमवारपर्यंत निकाल राखीव। सिंधुदुर्ग पोलीस आणि आपटेच्या वकिलांनी न्यायालयामध्ये बाजू मांडली आहे। दहशतवाद्यांकडून मुंबईला धोका असल्याच्या माहितीच्या नंतर मुंबई पोलीस सतर्क। गर्दीची ठिकाणं आणि धार्मिक स्थळांवरती मुंबई पोलिसांची करडी नजर। औरंगाबाद खंडपीठाकडून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधातला गुन्हा रद्द। व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मेसेज व्हायरल झाल्यास केवळ टाकणाराच नाही तर ग्रुपमधील प्रत्येक जण तितकाच दोषी, हायकोर्टाचं मत। नागपुरात आगळ्या वेगळ्या ऑक्सिजन बर्ड पार्कचं आज लोकार्पण। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प। पक्ष्यांच्या विविध प्रजातींसाठी हा परिसर आश्रयस्थान म्हणून उपयुक्त ठरणार। मंकीपॉक्स विषाणूच्या संदर्भात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अलर्ट राहण्याचे आरोग्य मंत्रालयाचे निर्देश। संशयित रुग्णांना विलगीकरणामध्ये ठेवण्यासोबतच रोग प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याच्या सूचना। गोरेगाव ते कांदिवलीच्या दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू। आज रात्री 12 ते उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेवरती 10 तासांचा ब्लॉक। काही लोकल रद्द होणार तर काहींचे मार्ग बदलले जाणार। अमरावतीमध्ये जोरदार पाऊस। पावसामुळे माटर गावामधल्या पुलावरून काही नागरिकांचा जीवघेणा प्रवास। बैलजोडी घेऊन जाणाऱ्याचे आणि दुचाकीवरच्या दोघांचे स्थानिकांनी वाचवले प्राण। साताऱ्यामधल्या सज्जनगड ठोसेघर रोडवरच्या बोर्णे घाटामध्ये कार दरीत कोसळली। कारमध्ये 4 जण असल्याची माहिती। एका महिलेची सुटका, इतरांचा शोध सुरू। धुळ्यामध्ये परतीच्या पावसामुळे गहू, कापूस, हरभरा, मकाचं पीक पाण्याखाली। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। तात्काळ पंचनामे करून मदत करण्याची मागणी। परतीच्या पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेतीचं प्रचंड नुकसान। ऐन काढणीवरती आलेल्या खरीप हंगामामधल्या कापसाच्या पिकाचं सुद्धा मोठं नुकसान। कापसाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांची मागणी। मिरची आणि सोयाबीनचं सुद्धा नुकसान। पुण्याच्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या पदाधिकारी निवडीला स्थगिती। आज होणारी सभापती उपसभापती निवडणूक रद्द। मुंबई उच्च न्यायालयामध्ये रीट याचिका आणि सहकार आणि पणन मंत्रालयाचा आदेश। राज ठाकरेंच्या अमरावती दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांचा आढावा घेणार। पूर्व विदर्भातील 28 पैकी 14 तर चंद्रपुरातील 3 जागांवरती ठाकरे गटाचा दावा। माजी मंत्री भास्कर जाधव यांची माहिती। तर कुठल्याही परिस्थितीमध्ये बल्लारपूरची जागा शिवसेना लढवणार, भास्कर जाधव यांचा निर्धार। बीड जिल्ह्यामधल्या 3 विधानसभा मतदारसंघावरती ठाकरे गटाचा दावा। गेवराई, माजलगाव आणि केज विधानसभेसाठी ठाकरे गट आग्रही, सुषमा अंधारेंची माहिती। रायगडमध्ये जागा वाटपावरून महायुतीमध्ये वाद नाही। महायुतीच्या सर्व 7 जागा निवडून आणणार, शिवसेना नेते भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। पनवेल, अलिबाग, उरण आणि श्रीवर्धन मतदारसंघामध्ये युतीचा धर्म पालन करणार, गोगावलेंची माहिती। काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या सावनेर मतदारसंघावरती देशमुख कुटुंबांचा दावा। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुखांचा मुलगा अमोल देशमुखनं सावनेरमधून मागितली पक्षाकडे उमेदवारी।
यवतमाळमध्ये वंचितला धक्का, वणीतील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये माजी आमदार बापूसाहेब पठारे आणि 10 माजी नगरसेवकांचा शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश. पुण्याच्या वडगाव शहरी मतदारसंघामध्ये बापू पठारेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता. कोकणामध्ये अजित पवार यांच्या गटाला धक्का, दापोली नगर परिषदेमधल्या 8 पैकी 7 नगरसेवकांकडून वेगळा गट स्थापन. उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांच्या नेतृत्वाखाली वेगळ्या गटाची स्थापना. रायगडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, दासगाव बामणे कोण इथल्या ग्रामस्थांचा आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश. पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये आणखी 3-4 धक्के देणार गोगावलेंची माहिती. माढा विधानसभा मतदारसंघामध्ये काका विरुद्ध पुतण्यामध्ये लढत होण्याची शक्यता. पवारांनी तिकीट दिल्यावरती समोर कोण याचा विचार करणार नाही. आमदार बबन शिंदेंचा पुतण्या धनराज शिंदे यांचं आव्हान. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मतदान न करण्याचा ठराव. ओबीसी समन्वय समितीने घेतला ठराव. उमेश पाटील राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्तेपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत. राजन पाटलांची सहकार परिषदेवर नियुक्ती झाल्यामुळे उमेश पाटील नाराज. राजीनाम्याचा बंद पाकीट तयार. 2 ते 3 दिवस वाट बघणार उमेश पाटील यांचं वक्तव्य. एकनाथ खडसे जामनेरमध्ये येण्याची भाषा करतात. त्यांनी खुशाल यावं. तुम्हाला तुमच्या गावामध्ये कामं करता आली नाहीत, इथे काय करणार? मंत्री गिरीश महाजनांचा खडसेंना खोचक सवाल. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सुनील टिंगरेंचा बंदोबस्त करणार शरद पवारांचा इशारा. पोर्शे अपघाताला जबाबदार असणाऱ्यांना टिंगरेंनी मदत केली, चुकीचं काम करणाऱ्यांना वाचवलं, पवारांचा आरोप. बीडचे खासदार बजरंग सोनावणेंच्या निवडीला आव्हान देणारी याचिका औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल. पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी दाखल केली याचिका. जातीय निहाय मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आल्याचाही आरोप. सार्वजनिक आरोग्य विभागाने स्वच्छतेच्या नावाखाली 3200 कोटींचा घोटाळा केला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. तिजोरी साफ करण्याचा प्रकार सुरू, वडेट्टीवारांची टीका. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर लाडक्या बहिणीप्रमाणे लाडक्या दाजींचाही विचार करा. लाडक्या दाजींना दिवसा 20 कशी मिळेल यावरती निर्णय घ्या. राहुरीमध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या दरम्यान प्राजक्ता तनपुरे यांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केबिनच्या तोडफोडी प्रकरणी मंत्रालयामधल्या पोलिसांवरती कारवाई होण्याची शक्यता. तोडफोड करणाऱ्या महिलेच्या कुटुंबियांशी पोलिसांकडून संपर्क. पोलिसांनी महिलेच्या बहीण आणि भावाला मुंबईमध्ये बोलावलं. महिलेचं पोलिसांना सहकार्य नाही. महाराष्ट्राचे गृहमंत्रीच महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाहीत. त्यांच्याच मंत्रालयामध्ये घुसून कोणी तोडफोड करत असेल तर ते सुरक्षित कसे काय? अमोल कोल्हेंचा सवाल. मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा शरद पवार हे पहिला राजकीय बळी ठरतील. प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. मराठा आंदोलक मनोज जरांगेंकडून होत असलेल्या फडणवीसांच्या बदनामी मागे विरोधी पक्षामधील काही नेत्यांचा हात. नरेंद्र पाटील यांचा आरोप. बीडचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंच्या बॅनरवरती मनोज जरांगेंचा फोटो. पंकजा मुंडेंसह भाजपच्या नेत्यांचे लावले वेगळे बॅनर्स. बीडमध्ये बॅनरची चर्चा. माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन. ते 84 वर्षांचे होते. आज सकाळी 11 वाजता धुळ्यामधल्या देवपूरमध्ये त्यांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार. मुंबईच्या अंधेरी इथल्या सिपजवळ ड्रेनेजच्या खड्ड्यामध्ये पडून महिलेचा मृत्यू झाला. मात्र खड्डा आपला नसल्याचं मुंबई महानगरपालिका आणि मेट्रो रेल कॉर्पोरेशनचं स्पष्टीकरण. त्यामुळे कुणावरती गुन्हा दाखल करायचा याबद्दल पोलिसांमध्ये संभ्रम. नाशिकच्या कपालेश्वर मंदिरामधील वाद सुरू असलेल्या 5ही दानपेट्या सील. नाशिक धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल. पंचवटी पोलिसांच्या उपस्थितीमध्ये मंदिरामधल्या 5ही दानपेट्या सील. सांगलीच्या कवठे महांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून मारहाण. माजी खासदारांनी मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप. आपल्या स्वीय सहाय्यकाला आधी मारहाण झाल्याचा माजी खासदारांचा दावा. भंडाऱ्यामधल्या साकोलीमध्ये 15,000 रुपयांची लाच स्वीकारत असताना भूमी अभिलेख कार्यालयाच्या 2 कर्मचाऱ्यांना अटक. भंडारा एसीबीची कारवाई. फेर नोंद करण्यासाठी तलाठ्याने मागितली 1,20,000 रुपयांची लाच. छत्रपती संभाजीनगरच्या सातारा गावामधला प्रकार. 90,000 रुपये स्वीकारताना रंगेहात पकडलं. दिलीप जाधव असं लाचखोर तलाठ्याचं नाव. कवठे महांकाळमधल्या राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाणीच्या प्रकरणी संजय काका पाटील यांच्यासह 5 जणांवरती गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू.
भिवंडीमधल्या यंत्रमागधारकांना दिलासा, विजेच्या दरामध्ये 1 रुपयांची सवलत जाहीर. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून राज्यामधल्या यंत्रमागधारकांना दिलासा. मुंबई गोवा महामार्गावरती वाईनची वाहतूक करणारा टेम्पो उलटला, वाईन रस्त्यावर सांडली. रत्नागिरीच्या लांजा शहरामधली घटना, वाहतुकीवरती फारसा परिणाम नाही. वसई पूर्वेच्या नवजीवन इथे 2 मुलांचा खदाणीमध्ये बुडून मृत्यू. नसीम चौधरी आणि सोपान चव्हाण असे या दोघांचं नाव. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मृत्यू. धुळ्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये अळ्या सापडल्याची घटना. बोनगाव जिल्हा परिषदेच्या शाळेमधला धक्कादायक प्रकार. श्रीवर्धनमध्ये पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन. हुनरवेली गावाजवळच्या जंगलामध्ये बिबट्याचा मुक्त संचार. काही वाहन चालकांच्या कॅमेऱ्यामध्ये बिबट्या कैद. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आदिवासी समाजाचं ठिय्या आंदोलन. विविध मागण्यांसाठी गेल्या 20 तारखेपासून आंदोलन सुरू. कोल्ड प्लेच्या तिकिटांवरून होणाऱ्या काळ्या बाजाराची मुंबई पोलिसांनी घेतली दखल. बुक माय शोच्या प्रमुखांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स जारी. शेकडो कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप. पंतप्रधान मोदी आज जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या दौऱ्यावर. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि हरियाणामध्ये मोदींची सभा. हिमाचल प्रदेशमधल्या बिजली महादेव मंदिरापर्यंतच्या रोपवेला खासदार कंगना राणौतचा विरोध. 272 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची गडकरींनी केली होती घोषणा. स्थानिक नागरिकांचा सुद्धा प्रकल्पाला विरोध. कंगना गडकरींची भेट घेणार. केरळमध्ये मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळला. भारतामधल्या मंकीपॉक्सची ही तिसरी घटना. UAE-मधून केरळमधल्या एर्नाकुलम इथे परतलेल्या तरुणाला मंकीपॉक्स झाल्याचं स्पष्ट. या स्ट्रेनची अद्यापही ओळख पटलेली नाही. कर्नाटक लोकायुक्त पोलिसांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधामध्ये नोंदवला FIR. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी घोटाळ्याच्या प्रकरणी दाखल झाला FIR. वायएसआरचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी तिरुपती यात्रा केली रद्द. आंध्र प्रदेशमध्ये राक्षस राज. चंद्राबाबू हे लाडवांच्या संदर्भात खोटं बोलत असल्याचं जगनमोहन रेड्डी यांचं वक्तव्य. दुकानांवरती मालकाचं नाव आणि पत्ता लिहिण्याचा निर्णय हरियाणा सरकारनं घेतला मागे. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी निर्णय मागे घेण्यासाठी सांगितलं. मंत्री विक्रमादित्य सिंह यांना दिल्लीला बोलावून असं पुन्हा न करण्याचीही दिली तंबी. शीना बोरा हत्याकांडामधील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीची परदेशी जाण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली. मुंबई सत्र न्यायालयानं दिलेली परवानगी हायकोर्टानं रद्द केली. उत्तराखंडमधल्या डेहराडून रेल्वे स्थानकांवरती 2 गटांमध्ये हाणामारी आणि दगडफेक. एक तरुणी दुसऱ्या समाजातील तरुणाला भेटण्यासाठी रेल्वे स्थानकावरती आली तेव्हा दोन्ही गटाकडून दगडफेक. परिसरामध्ये कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त. पाकिस्तानमधल्या कुर्रम जिल्ह्यामध्ये 2 जमातींमध्ये हिंसक चकमक. 36 जणांचा मृत्यू. 80 पेक्षा जास्त लोक जखमी. जमिनीच्या वादावरून चकमक झाल्याची माहिती. पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवरील तणाव संपवण्यासाठी आणि संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने लडाखमधून सैन्य मागे घेण्याच्या संदर्भात चीननं दर्शवली सहमती. चीनच्या संरक्षण मंत्रालयाने केलं स्पष्ट. जगात उच्चभ्रूंची सगळ्यात आवडती गाडी म्हणजे रोल्स रॉयल्सने त्यांची आधुनिक आणि नवीन 10.5 कोटी रुपये किंमत असणारी रोल्स रॉयल्स कलिनन ही गाडी भारतामध्ये केली लॉन्च. जागतिक बाजारामध्ये मे महिन्यामध्ये ही गाडी लॉन्च करण्यात आली होती. थायलंडमध्ये समलिंगी विवाहांना मान्यता देणारा कायदा संमत. हा कायदा 22 जानेवारी 2025 पासून थायलंडमध्ये लागू होणार. समलिंगी विवाहाला मान्यता देणारा थायलंड आशियामधला तिसरा देश. हॉलिवूडची प्रख्यात अभिनेत्री हॅरी पॉटर चित्रपटातील अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन. त्या 89 वर्षांच्या होत्या. हॅरी पॉटरमध्ये प्रोफेसर मॅकगोनागलची भूमिका त्यांनी साकारली. त्यांनी 2 ऑस्कर पुरस्कारही जिंकले. ठाण्यामध्ये धर्मवीर 2 चित्रपटाचा प्रीमियरचा सोहळा संपन्न. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सिनेमातील सर्व कलाकारांची सोहळ्याला हजेरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.